स्वागत समारंभाला सुरुवात करतो आहे। या ठिकाणी मी विनंती करतो वरलेश पवार राजा सचिन प्रौढाले यांचं स्वागत शुभदर्शन करतील। त्यानंतर त्यांच्या वर्णनावर ते श्रीकांत दिवे स्वागत राजू गायकवाड करतील। त्यांचे वडील श्रीधरराव इंगळे यांचं स्वागत वरलेश पवार करतील। मी पर्यंत सगळ्या पत्रकारांचा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वेळ अतिशय महत्त्वाचा आहे। जास्त वेळ काही घेणार नाही। 5 मिनिटांमध्ये सगळं मी सविस्तर आपल्याला सांगेन। तर बँकेच्या व्यवस्थापनाने एक त्रुटी काढली। त्रुटी म्हणजे कुठल्याही प्रकारची त्रुटी नाहीच ती। आणि त्यांनी सांगितलं तर जे गाव आहे ते फक्त 5 किलोमीटरच्या 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या गावातील नसून त्या गावातील 10 किलोमीटर रेंजची जेवढी काही गावं आहेत 20 किलोमीटर रेंजची जी गावं आहे त्या सगळ्या गावांची त्या ठिकाणी बँक अकाउंट आहे अंजन सिंगीच्या बँकेमध्ये आणि दरवर्षी त्या बँकेतून क्रॉप लोन घेत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंगळे कुटुंबांनी सुद्धा आतापर्यंत त्या अंजन सिंगी स्टेट बँकेमधनं आतापर्यंत क्रॉप लोन घेतलेलं आहे। आणि हे सगळं असल्यानंतर बँक अशा प्रकारे शेतकरी कुटुंबाला आत्महत्या करण्याची पाळी आणत आहे। यातली हे असे का वाटत आहेत याचं कारण काय सांगतो। जसं एखाद्या तलाठ्याने कोणतं काम केलं नाही, तहसीलदारांनी कोणतं काम केलं नाही, एलडीओने कोणतं काम केलं नाही, त्याला कलेक्टर ऑर्डर किंवा डिरेक्शन देऊ शकतात। परंतु कुठली जर बँक असेल तर त्या बँकेला कलेक्टरला किंवा कमिशनरला आदेश देण्याचा अधिकार नाही। त्यांचं जे आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करता आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा आपल्या बँकेच्या अधिकाऱ्यांना डिफेन्स करते आहे। आणि त्यामुळे विदर्भामध्ये विशेष करून शेतकऱ्यांचे बेरोजगारांची कर्ज प्रकरणे मंजूर होत नाही। एक उदाहरण सांगतो तुम्हाला की आपण एखाद्या बँकेकडून जर कर्ज काढलं असेल आणि कर्ज काढल्यानंतर आपल्याकडे जर 2-3 जर इन्स्टॉलमेंट थकबाकी जर राहिली तर बँक आपली टीव्ही जप्त करते, बँक आपली 2 व्हीलर जी गाडी असते होंडा गाडी ती जप्त करते, आपल्या घरात जप्ती आणते, आपली शेतजमीन जप्त करते, लिलाव करते। मग ह्या ज्या बँका नॅशनल बँका आहेत ज्या राज्य सरकारच्या भारत सरकारच्या अंडरमध्ये जर काम करता आहे तर नुसतं या बँकेमध्ये पैसे ठेवणे आणि व्याज खाण्याकरता बँका नाही आहे। आणि म्हणून राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जी जी काही बेरोजगारांकरता शेतकऱ्यांकरता जी जी काही योजना असेल कर्ज योजना असेल ती योजनेची अंमलबजावणी या बँकांनी या बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलीच पाहिजे। आणि आजच्या स्थितीमध्ये यांच्यावर अंकुश ठेवणारा कोणत्याही प्रकारचा कायदा नाही म्हणून ते मनमानी करत आहे। मग आमचा टप्पा काय पहिल्यांदा झालेला अन्याय मीडियाच्या माध्यमातून आम्ही मांडलं। दुसरं आम्ही या ठिकाणी 3 दिवसानंतर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत। धरणे आंदोलन केल्यानंतर त्यात जर बँकेच्या व्यवस्थापनाला न्याय दिला नाही तर आम्ही साखळी उपोषण करणार आहोत। साखळी उपोषण केल्यानंतर जर न्याय मिळाला नाही तर नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल करणार आहोत। कोणत्या ग्राउंडवर की द बँक अथॉरिटी द कन्सर्न बँक अथॉरिटी दे आर मेकिंग द व्हायोलेशन ऑफ द स्टेट पॉलिसी अँड सेंट्रल पॉलिसी ऑफ लोन। राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या बेरोजगारांकरता शेतकऱ्यांकरता ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा भंग हे बँकेचे अधिकारी बँकेचे व्यवस्थापन मंडळ करत आहेत। आणि म्हणून याच्याकरता आम्ही उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल करणार आहोत। त्यानंतर झालेल्या अन्यायासंबंधी आम्ही काँग्रेसचे केंद्रीय सचिव आदरणीय राहुल गांधी, काँग्रेस पक्षाच्या अखिल भारतीय अध्यक्ष आदरणीय सोनिया गांधी, त्यानंतर भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, त्यानंतर केंद्र सरकारचे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय मुकुल वासनिक
यांच्याकडे आम्ही संपूर्ण पत्रव्यवहार आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। आणि हे सगळं केल्यानंतर जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर अमरावती शहरामधील साप्ताहिक पत्रकार, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, बेरोजगारांचे प्रतिनिधी असं 20 लोकांचं शिष्टमंडळ आम्ही महामहिम राष्ट्रपती यांची भेट घेणार आहोत आणि आम्ही डिमांड करणार आहोत की शेतकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या हिताचा आणि बँकेवर अंकुश ठेवणारा कायदा हे पार्लमेंट मध्ये मंजूर केला जावा। म्हणजे जिल्हा उद्योग केंद्रामधून, महात्मा फुले मंडळामधून, नंतर DIC मधून, खादी ग्रामोद्योग मंडळामधून, मौलाना आझाद मंडळामधून आणि ओबीसी महामंडळामधून, हॉर्टिकल्चर बोर्डामधून हे जे काही महामंडळ असतील तर ज्या वेळेला संपूर्ण कागदपत्रांच्या पूर्तता करून जर ही कर्ज प्रकरणे मंजूर केले असतील आणि ज्या ज्या बँकांकडे ही पाठवले गेले असतील तर त्या बँकांनी ती कर्ज प्रकरणे मंजूर केलीच पाहिजे आणि त्यांना कर्ज दिलेच पाहिजे। आणि जो कोणता बँक अधिकारी ते कर्ज प्रकरण त्याला मंडळाकडून मिळाल्यानंतर नामंजूर करेल, कर्ज देणार नाही, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। अशा प्रकारचा केंद्र सरकारने कायदा निर्माण करावा, तेव्हाच कुठं या कायद्याची अंमलबजावणी होईल। आम्ही बघतो त्या ठिकाणी आता जातीय बोलणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये जे मोठे मोठे व्यापारी आहेत, मोठे मोठे श्रीमंत लोक आहेत, जे बेरोजगार नाही, ज्यांच्या 5-5 मजली मकान आहेत, ज्यांच्याकडे 10-20 गाड्या आहेत, ज्यांचे उद्योग आहेत, असे उद्योगपती जेव्हा त्या बँकेकडे जेव्हा अर्ज करतात तेव्हा 20% कमिशन घेऊन बँकाचे अधिकारी 5-5 कोटी रुपये कर्ज एका आठवड्याच्या आत मंजूर करतात। म्हणजे ह्या ज्या इथल्या बँका आहेत, बँकेचे अधिकारी आहेत, बँकेचे व्यवस्थापन आहे, ह्या इथल्या आम आदमीच्या हितासाठी काम करत नाही, शेतकऱ्यांकरता काम करत नाही, बेरोजगारांकरता काम करत नाही, नुसतं पैसा ठेवी ठेवणं, पैशाचा व्याज खाणं आणि विदेश दौरे करणं, पत्नीला लेकरांना घेऊन आपल्या पर्यटन करणं, अशा प्रकारचे ते काम करत आहेत। आणि म्हणून यांना वट्टर आणण्याकरता आमची लढाई सुरू केलेली आहे। श्रीकांत इंगळेने सुरुवात केलेली आहे, असे अनेक श्रीकांत इंगळे या जिल्ह्यामधून आम्हाला जुळणार आहेत। आणि म्हणून आम्ही जर बँकांना नुसतं व्यवसाय करायचा असेल, नुसतं जर व्याज कमवायचं असेल, नुसतं जर पैसा कमवायचा असेल आणि जर राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या कर्जाच्या योजनाची अंमलबजावणी करायची नसेल तर अशा सगळ्या बँकांनी सरकारने आदेश द्यावा की तुम्ही जाऊन अमेरिकेत जा, इंग्लंडमध्ये जा, जपानमध्ये जा, फॉरेन कंट्रीमध्ये जा, गल्फ कंट्रीमध्ये जा, त्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करा। पण भारतामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर स्टेट गव्हर्नमेंटची पॉलिसी, सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसी तुम्हाला इम्प्लिमेंट करावीच लागेल। अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही आवाहन करतो आहे। मित्रांनो, त्या दिवशी आमची दैनिक हिंदुस्थानचे संपादक आदरणीय उल्हास भराडे साहेबांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की माझ्यासारख्या संपादक माणसाला बँकेच्या व्यवस्थापनाने व्यवसाय सुरू करण्याकरता 15 वर्षापर्यंत मला हेल्पाटे दिले। कलेक्टर म्हणतात आमच्या ॲडमिटमध्ये येत नाही, कमिशनर म्हणतात आमच्या ॲडमिटमध्ये येत नाही, रिझर्व्ह बँक म्हणते की उनकी मर्जी आहे। तर अशा प्रकारची त्यांची मनमानी आम्ही खपवून घेणार नाही। आणि म्हणून जे शेतकरी असतील, जे बेरोजगार असतील, ज्यांची प्रकरणं पेंडिंग पडलेली आहेत, मंजूर केल्यानंतर बँक अधिकारी देत नाही, अशा सगळ्या जातीच्या, सगळ्या धर्माच्या, सगळ्या पंथाच्या, सगळ्या कॅटेगरी लोकांचा एक मोठा लढा आम्ही या दिशेने उभा करणार आहोत। अण्णा हजारे काही माणूस नव्हता पहिल्यांदा मोठा, पण जेव्हा जेव्हा त्यांना माहिती टाळली तेव्हा त्या माणसांनी, एका टोपीवाल्या माणसांनी सगळ्या राजकारणाला टोप्या घातल्या आणि माहिती अधिकार महाराष्ट्रामध्ये तोडला तरी याच्यामध्ये आणला एक त्या माणसाने। आणि भारत सरकारमध्ये 2005 मध्ये अस्तित्वामध्ये आला। म्हणून असे राजाराव गडलिंग सारखे, शेख नूर सारखे, श्रीकांत सारखे, सचिन डाले सारखे आणि आम्ही सगळे प्रिंट मीडियाचे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आपण लोक आहोत। आणि म्हणून बँकेची मनमानी आपण खपवून घेणार नाही, हुकुमशहांनी खपवून घेणार नाही। राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या, शेतकऱ्यांकरता, बेरोजगारांकरता ज्या योजना असतील बिलकुल यांनी कंपल्सरी राबवल्या पाहिजेत, अशा दिशेने आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि जोपर्यंत इंगळे कुटुंबाला, त्याच्या परिवाराला त्यांचं प्रकरण बँक मंजूर करत नाही, जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत, रक्ताचा शेवटला थेंब असेपर्यंत आमचा लढा सुरू राहील। आणि म्हणून आपण सुद्धा या लढ्यामध्ये सहभागी व्हावं। पुन्हा एक बार आयोजन समितीच्या वतीनं सगळ्या प्रिंट मीडियाचे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे, माझे साप्ताहिक संपादकांचे मी पुन्हा आभार व्यक्त करतो। माझे या ठिकाणी संपवतो। जय शिवराय, जय भीमराय, जय महाराष्ट्र।